तुमच्या वाहनावरती 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपयाचं चलान असेल तर लोक अदालतमध्ये जाऊन ते माफ करून घेऊ शकता, असं तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल. पण प्रश्न हा आहे की खरंच लोक अदालतमध्ये चलान कमी होतं का? तर बघा, जेव्हा 50% सवलत, जुने चलान कमी रकमेवर सेटल करणे अशा योजना येतात, त्या ट्रॅफिक पोलीस यांचा पॉलिसी डिसिजन असतो. लोक अदालतचा स्वतःचा अधिकार नसतो. लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट नुसार लोक अदालतचं मुख्य काम म्हणजे दोन पार्टीमध्ये सेटलमेंट घडवणं. दोन्ही बाजूंनी एका रकमेवर किंवा एका अटीवर तडजोड केली तरच लोक अदालत त्याची नोंद करून अवॉर्ड देते. लोक अदालत असे कधी म्हणू शकत नाही की कायद्याने 2,000 रुपये चलान आहे, पण लोक अदालतमध्ये असल्यामुळे आम्ही तो 200 रुपये करतो. अशा प्रकारची पॉवर कायद्यात अस्तित्वातच नाहीये. ट्रॅफिक चलान जारी करण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे आणि ते मोटार वाहन कायद्यानुसार काम करतात. या विभागांना काही ऑफेन्सेस कंपाऊंडिंग करण्याचा अधिकार असतो, म्हणजे ठराविक रकमेवर केस कोर्टात न नेता सेटल करणे. जर ट्रॅफिक डिपार्टमेंटने ठरवले की जुन्या चलनावर 50% सवलत देऊन सेटलमेंट करायची, तर तो ट्रॅफिक डिपार्टमेंटचा निर्णय असतो. लोक अदालतमध्ये हजर असलेला ट्रॅफिक पोलीस विभागाचा अधिकारी त्या धोरणानुसार कमी रक्कम स्वीकारण्यास संमती देतो आणि लोक अदालत फक्त त्या संमतीची नोंद करून अवॉर्ड देते. त्यामुळे अनेकांना वाटतं की लोक अदालतने दंड कमी केला, पण प्रत्यक्षात ट्रॅफिक विभागाने स्पष्ट संमती दिल्यामुळे दंड कमी होतो. आता राहिला प्रश्न 13 डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतचा. तर महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी स्पष्ट सांगितले की 13 डिसेंबरच्या लोक अदालतमध्ये ई चलान सेटलमेंटला कोणतीही परवानगी दिली जाणार नाही.